पैसा तुम्हाला सुखसोयी नक्कीच देऊ शकतो, पण माणसाची खरी ताकद ही त्याच्या मातीतच दडलेली असते. ग्लॅमरस चंदेरी दुनिया, कॅमेऱ्याचा चकचकाट आणि प्रसिद्धीचं वलय बाजूला ठेवून आपल्या मुळांशी घट्ट जोडून राहणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं हे सहज करून दाखवलं आहे आणि तिच्या याच साधेपणानं सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. आई कुठे काय करते या अतिशय लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिकेत अनघाची भूमिका साकारून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महागडे. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग अश्विनीनं कोणत्याही आलिशान रिसॉर्टवर सुट्टी घालवण्यासाठी केला नाही, तर ती थेट तिच्या मूळ गावी पोचली आणि नेहमीप्रमाणे शेतीच्या कामात रमली. नुकतेच तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका सामान्य शेतकरी महिलेप्रमाणे साध्या वेशात, डोक्यावर पदर घेऊन शेतातील तण काढताना ती यात दिसतीये. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीचं शेतीशी असणारं नातं आजही तितकंच घट्ट आणि आपुलकीचं आहे. अभिनय क्षेत्रात एवढं मोठं यश मिळूनही तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, हेच तिच्या या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतं. हे फोटो शेअर करताना अश्विनीनं लिहिलेली कॅप्शन तर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाते. ती म्हणते, पैसा सुखसोयी देऊ शकतो, पण जमीन हीच आपली खरी ताकद आहे. हरलो तरी काही हरकत नाही, मी पुन्हा शून्यातून सुरुवात करायला नेहमीच तयार असते. पुढे ती लिहिते, ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ, शेतकरी प्रत्येक वेळी शून्यातून आपलं नवीन जग उभं करतो. हेच संस्कार मला माझ्या वडिलांनी दिले आहेत. शेतकरी कधीच खचत नाही. मन शांत करायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर थेट शेतात यायचं आणि हसत खेळत कष्ट करायचे. तिच्या या भावूक आणि प्रेरणादायी विचारांवर सध्या चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. स्टारडम आणि प्रसिद्धीचा कोणताही अहंकार न बाळगता मातीशी नातं जपणं हीच अश्विनीची खरी ओळख बनली आहे. अश्विनी महागडेचा हा जमिनीवरचा स्वभाव आणि शेतीप्रती असलेलं तिचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.